विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भेटी लागी जीवा या कवितेचं रसग्रहण पाहणार आहोत. काही मुद्द्यांच्या आधारे भेटी लागी जीवा हे संतवाणीमधील हा अभंग आहे. भेटी लागी जीवा, तर याचं रसग्रहण, कृतिनिहाय रसग्रहण आपण पाहणार आहोत. भेटी लागी जीवा ही जी कविता आहे, अभंग आहे, या अभंगाचे कवी आहेत संत तुकाराम महाराज. या कवितेचा संदर्भ संत तुकारामांची श्री विठ्ठलावर असीम भक्ती आहे आणि त्यामुळे विठ्ठल दर्शनाची ओढ व्यक्त करताना त्यांनी हा अभंग लिहिलेला आहे. हा झाला संदर्भ. आता आपण या अभंगाचं प्रस्तावना पाहू. प्रस्तावना: संत तुकाराम हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे संत कवी आहेत आणि त्यांनी आपल्या अभंगातून अहंकार, दुराचार, दांभिकता यावर टीका केलेली आहे. प्रेम, नैतिकता, करुणा व भक्ती हे या अभंगाच्या रचनेची वैशिष्ट्ये आहेत. अभंगगाथा हे त्यांच्या अभंगांचे संकलन आहे. ही झाली प्रस्तावना. आता आपण याचा वाङ्मय प्रकार पाहू. तर वाङ्मय प्रकार आहे अभंग, छंद. कवितेचा विषय पाहू आपण. तर कवितेचा विषय आहे विठ्ठल दर्शनाची असीम ओढ. कवितेतील आवडलेली ओळ. ते विद्यार्थी त्यांच्या आवडीप्रमाणे एखादी ओळ घेऊ शकतात. आपण या ठिकाणी कवितेतील आवडलेली ओळ घेऊ. भुकेलिया बाळ अति शोक करी, वाट पाहे उरी माऊलीची. आवडती ओळ म्हणून आपण या ओळीचा उल्लेख केलेला आहे. आता या कवितेची मध्यवर्ती कल्पना. श्री विठ्ठलाची तीव्र ओढ संत तुकाराम महाराजांनी या अभंगात वेगवेगळ्या समर्पक दृष्टांतातून व्यक्त केलेली आहे. या कवितेतून मिळणारा संदेश: जी व्यक्ती आपल्याला प्रिय असते त्याविषयी आपल्या मनात अति ओढ असेल तर ती आपल्याला दर्शन देतेच, असा संदेश या कवितेतून मिळतो. पुढचा मुद्दा आपल्याला सांगायचे कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे. आता ही कविता आपल्याला का आवडते त्याचं कारण आपण देऊ शकतो. संत तुकारामांना विठ्ठल दर्शनाची आस लागलेली आहे. ते त्यांनी चकोर, चंद्रमा, लेक माहेर, भुकेलेले बाळ आई या दृष्टांतातून समर्पकरित्या व्यक्त केलेले आणि त्यामुळे हा अभंग काळजाला भिडतो. श्री विठ्ठल माऊली व आपण तिचे बाळ आहोत ही कल्पना आपल्याला भावल्यामुळे हा अभंग आवडतो. या अभंगाची भाषिक वैशिष्ट्ये आपल्याला सांगायची आहेत. मनातील भाव सहज व्यक्त होईल असा हा अभंग मराठीचा जुना छंद या कवितेसाठी योजलेला आहे. यातील दृष्टांत जे आहेत ते समर्पक आहेत आणि संपूर्ण कवितेत विठ्ठल दर्शनाची ओढ पहिल्या चरणापासून शेवटच्या चरणापर्यंत आर्त होत जाते. तसेच श्री विठ्ठल दर्शनाची आस म्हणजेच भूक हा मतितार्थ भुकेलेले बाळ व आई या रूपकांतून तंतोतंत आलेलं आहे. आणि शिवाय अंतर्गत यमकांची मांडणी जी आहे ती सहजपणे केलेली आहे. अशी भाषिक वैशिष्ट्ये आपल्याला या अभंगाची सांगता येतील.